मुरबाड तालुक्यातील सायले या गावात 4 डिसेंबर 2016 रोजी हळदी समारंभासाठी आलेल्या हरिश्चंद्र गणपत गडगे या तरुणाची निर्घृण हत्या केली। या घटनेला आज 2 महिने पूर्ण झाले असून या प्रकरणी आरोपींना अटक करण्यासाठी गावकऱ्यांनी तसेच आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढला। मुरबाड तालुक्यातील गडगे आंबेली येथे राहणारा हरिश्चंद्र गणपत गडगे याच्या डोक्यात वार करून व डोळ्यात बियरच्या बाटल्या घुसवून निर्घृण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी टोकावाडे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू होता। मात्र टोकावाडे पोलिसांनी खरे मारेकरी सोडून निरपराध अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत मोर्चेकऱ्यांनी निषेध मोर्चा काढला। टोकाडा पोलीस स्टेशनचे इंचार्ज पंकज गिरी यांनी ज्या 2 निष्पाप मुलांना जाणीवपूर्वक त्या गुन्ह्यामध्ये गंभीर गुन्ह्यामध्ये अडकवलेले 302 सारखा गुन्हा आहे, त्या गिरी साहेबांना माझं सांगणं आहे की तुम्ही स्वतःच्या कुटुंबातील एखाद्या निष्पाप माणसाला 302च्या गुन्ह्यामध्ये अडकवून दाखवा। अरे तुम्हाला दुसऱ्याच्या मुलांची कदर नाहीये, तुमच्या मनामध्ये येईल त्याप्रमाणे तुम्ही वागता। मी वटकर साहेबांनाही विनंती करतो की वटकर साहेब तुमचे अधिकारी हे माजलेले आहेत, त्यांना दुसऱ्याच्या भावनांची खेळणं हे योग्य नाहीये। म्हणून आम्ही तुमच्यासह तुमच्या अख्ख्या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करतो। त्याचप्रमाणे कल्याण माळशेज नगर महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले। यावेळी पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या। सायले हत्या प्रकरणाचा योग्य तपास करून लवकरात लवकर खरे आरोपी अटक करण्याचे आश्वासन मुरबाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी हरिश्चंद्र वटकर यांनी यावेळी दिले आहे।